करत आहोत. परिसर या मालिकेत परिसर विज्ञान हे सदर याचं लेखन केलंय डॉक्टर सुधीर कुंभारे यांनी. मित्रांनो, मानवी प्रगती होत असताना जास्तीत जास्त वापर सिद्धांतच आपल्याला वापरावा लागेल. इथं पैशाचा, श्रमाचा आणि बहुमूल्य मानवी बळाचा पर्यायानं पर्यावरणाचा प्रचंड विनाश होतोय, त्यावर जास्तीत जास्त वापर सिद्धांत हाच एकमेव उपाय आहे. तुमच्या एकट्यामुळे यात काय फरक पडेल हे लक्षात घ्या. दैनंदिन जीवनात अशा गोष्टी वाचवून त्याचा जास्तीत जास्त वापर करणं हे मुळीच दरिद्रीपणाचं लक्षण नाही. होळीमध्ये लाकडं, गोऱ्या, पोळ्या याचा होणारा नाश, पण आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थिती नसताना अशी चैन ही राष्ट्रालाही परवडणारी नाही. हजारो गावात हजारो लाकडं आणि कोट्यावधी पोळ्या जाळताना चुलीला इंधन नसतं, खायला अन्न न मिळणं हाही प्रश्न असतो. आपल्याकडे कितीतरी किलो खाद्यतेल नुसतं निरांजन समयी सतत ठेवून जाळत आपण राहतो. साधारणपणे भारतभर सुमारे 20 लाख किलो तेल जाळलं जात असावं. श्रोतेहो, बऱ्याच वेळेला कागदाचा वापर हा अपरिहार्य असतो, पण बऱ्याच वेळा कोरे कागद आपण फेकून देतो. एक बाजूस कोरे असणारे कागद, भरपूर समासाचे कागद वाया घालवायला आपण मदत करतो. आपण बाजारातून प्लॅस्टिकच्या पिशव्यातून साहित्य आणतो, त्याचा अट्टहास धरतो. दुकानदारही प्लॅस्टिकच्याच पिशव्या आपल्या गळ्यात मारतो. पण या पिशव्या कचऱ्यातून रस्त्यावर गटारीत येतात आणि अनेक ठिकाणी गटारी तुंबणं याचं कारण या पिशव्याच असतात. एकच कॅरीबॅग आपल्याला खरं तर अनेक वेळा वापरताही येते. चहाचे अमृततुल्य गाड्या, टपऱ्या आणि मोठी हॉटेल्स यांना एक वाईट सवय लागली की चहाचा पहिला कप रस्त्यावर ओतायचा. ही एक अंधश्रद्धाच आहे, पण यामुळे नुकसान खूप होतं. याचा विचार करूया. समजा एखाद्या शहरात 500 चहाची दुकानं आहेत. दररोज एक याप्रमाणे वर्षासाठी 1,82,500 चहाचे कप वाया जात आहेत. त्यासाठी लागणारी काही किलो साखर, चहाची पूड, काही लिटर दूध, पाणी, लागणारे इंधन याचा खर्च काढल्यास तो खूप येतो. तेव्हा हे टाळूया. जास्तीत जास्त वापर सिद्धांत प्रत्येकानं वापरल्यास राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आपण टाळू शकतो. अनेक योजना गावात येतात. संपूर्ण गावानं त्या थोडा आर्थिक भार सोसून राबवून घेतल्या तर खूपच क्रयशक्ती वाढून गावाचा विकास होईल. इथंही उपलब्ध रकमेचा जास्तीत जास्त रीतीनं उपयोग व्हावा. एखाद्या गावानं शोषखड्ड्यांची शौचालय बांधली तर त्याचा परिणाम आरोग्य सुधारण्यावर होतोच, पण पूर्णपणे कुजलेलं खतही तयार होऊन पीक उत्पादनात त्याचा उपयोग शेतकऱ्याला होऊ शकतो. निर्धूर चूल, बायोगॅस, गोबर गॅसच्या उपयोगानं इंधनाची समस्या मग सुटू शकेल. मलेरिया निर्मूलनासाठी सध्या खूप प्रयत्न चाललेत. 1000 उंबऱ्यांचं गाव घेतल्यावर अशा निमशहरी गावातून प्रत्येक घरातून डासांना पळवण्यासाठी किंवा मारण्यासाठी किमान ₹1 एका दिवसाला खर्चला जातो. डास पळवणारी कॉईल असो, वडी असो, मलमा असोत, 1000 घरांचे 30 दिवसात ₹30,000 तर वर्षात ₹3,60,000 यासाठी जातात. या पैशातच डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करून सांडपाण्याची योग्य व्यवस्था आपल्याला लावता येईल. कमीत कमी 2 वर्षाच्या खर्चात तो परिसर खूपच स्वच्छ आणि डासमुक्त करता येईल. खरं तर आपण केवळ कृतीद्वारे आपलं देशप्रेम व्यक्त करू शकतो. आयातीपेक्षा निर्यात जास्त करून भारत संपन्न करूया आणि मॅक्झिमम युटिलायझेशन थेअरी अर्थात MUTचा प्रचार आणि प्रसार आतापासून करूया. सुरुवात मात्र स्वतःपासूनच करूया, कारण आपणच आहोत आपले पर्यावरण मित्र. परिसर या मालिकेत परिसर विज्ञान हे सदर आपण ऐकलं. याचं लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुंभारे यांनी. आता ऐकणार आहोत